ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. सच्चिदानंद पदे आत्मदर्शनाच्या मार्गात साधनीभूत होतात का? ओव्या आहेत 26 आणि 27. सच्चिदानंद ही 3 पदे आत्मदर्शन घडवून निवृत्त होतात, साधनीभूत होतात. तर त्यांना आत्म्याची वाचक का मानू नये त्याचे स्पष्टीकरण ज्ञानदेव करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जे जे बोलीजे ते ते नव्हे, होय तव न बोलवे, सावलीवरी न मववे, मविते जैसे. न मववे म्हणजे मोजता येत नाही. जे जे बोलून दाखवता येते ते ते आत्मरूप नव्हे. जे आत्मरूप आहे ते बोलून दाखवता येत नाही, शब्दाने त्याचे वर्णन करता येत नाही. उदाहरणार्थ, सावलीवरून स्वतःचे मोजमाप करता येत नाही. पुढे म्हणतात, मग आपुलियाकडे मवतिया जाई सापडे, किंवा मवतिया जाई से पडे, तई लाजही लाजो आखुडे, मविते जैसे. मवितया म्हणजे मोजणारा, से म्हणजे आठवण, मविते म्हणजे मोजणे. नंतर मोजणाऱ्याला आपल्या स्वतःच्या शरीराची आठवण होते, तेव्हा तो इतका खजील होतो की ती मोजणी आपोआप बंद पडते. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, मापी त्याचे माप येईल का हाता, मापोने पाहता सावली ते, तैसे जे जे शब्दे करावे निर्दिष्ट, ती ती नव्हे स्पष्ट आत्मवस्तू. आणि आत्मवस्तू असे जी का साच, शब्दे येईनाच वर्णायाती, सावली वरण आपण मापाया, प्रवर्तलो वाया मूढपणे, आपले जो माप आपणाची पाशी, ऐसे मापी त्याचे कळे जेव्हा, लज्जित होऊन तेव्हा सुज्ञपणे, थांबवी मापणे जैशा रीती. ज्ञानदेवांनी 19व्या ओवीत सांगितलं की सच्चिदानंद ही 3 भाववाचक पदे ही आत्मवस्तूची वाचक ठरत नाहीत. पुढे त्यांच्या कार्यक्षेत्राची मर्यादा त्यांनी दृष्टांतांनी 20 ते 25 ओव्यात स्पष्ट करून सांगितली. त्या विवेचनाचा भावार्थ असा होता की ही 3 पदे स्वसंवादामुळे द्रष्टाच द्रष्टाला भेटल्यावर मौन होतात. स्वसंवाद म्हणजे स्वतःशी संवाद. आता संवाद करायचा तर तेथे 2 व्यक्ती हव्यात, पण स्वतःशीच संवाद साधताना व्यक्ती तर एकच असते, तेव्हा वक्ता व श्रोता दोन्ही एकच असतात. द्रष्टा व दृश्य यांच्यात अंतःकरणातच चालणारा संवाद. द्रष्ट्याला स्वतःचे स्वरूप जाणून घ्यायचे आहे, तेव्हा दृश्यही द्रष्टाच होतं. सत, चित, आनंद ही 3 पदे स्वरूपाकडे बोट दाखवतात. ते स्वस्वरूप सत म्हणजे नित्य आहे, ज्ञानस्वरूप आहे व सुखरूप आहे असे श्रुतीने सांगितले आहे. तेव्हा द्रष्टा स्वस्वरूपात त्या खुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. या 3 खुणांनी युक्त असलेले आत्मदर्शन घडले की त्या खुणांचा आणखी काही उपयोग होत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अंगावर असणारी खूण त्या व्यक्तीची बोधक ठरते. उदाहरणार्थ, कपाळावर असणारा व्रण म्हणजे ती अमुक व्यक्ती असं ओळखता येतं, पण म्हणून तो व्रण म्हणजे काही व्यक्ती नव्हे. तसेच सच्चिदानंद शब्दांनी स्वरूप कसे आहे त्याची खूण सांगितली आहे, कारण आत्मवस्तूचे वर्णन शब्दाने करता येत नाही आणि त्या खुणा म्हणजे स्वरूप नव्हे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की जे जे बोली जे ते ते नव्हे. जे बोलून दाखवता येते, ज्या वस्तूचा शब्दाने निर्देश करता येतो ते आत्मरूप असू शकत नाही. पंच ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत जे विषय येतात तेच जाणले जाऊ शकतात. नाम, रूप वगैरे गुणांनी जर एखादी वस्तू युक्त असेल तर तिचे शब्दाने वर्णन करता येणे शक्य असते, कारण ते पदार्थ बुद्धी, मन व इंद्रिये यांचे विषय होतात व त्या पदार्थाचाच शब्दाने निर्देश करता येतो. आणि विषयभूत सर्व पदार्थ हे मायेचे कार्य आहे. ते पदार्थ उत्पत्ती विनाशशील आहेत, त्यामुळे ते अनात्म आहेत. ब्रह्म हे स्वयंप्रज्ञ, स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाशित आणि नामरूप इत्यादी गुणभेद रहित आहे. तसेच सर्व व्याप्त असूनही सर्वस्वी अलिप्त आहे. म्हणून आत्म्याविषयी बोलताना श्रुतीने नेती नेती असा स्पष्ट निषेध केलेला आहे. शब्दाकडे शब्दत्व, वाचकत्व, अर्थबोधकत्व हे आत्म्यामुळे आलेले असते, तेव्हा त्यामागे असलेल्या आत्म्याला शब्द पाहू शकत नाही, त्यामुळे त्याचे शब्दाने वर्णन करता येणे अशक्य ठरते. तरीही जर शब्दाने त्याचे वर्णन करू लागलो तर ते वर्णन यथार्थ नसल्यामुळे व्यर्थ ठरते. हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवांनी आपण व आपली सावली हा दृष्टांत दिलेला आहे. आपण कसे आहोत
हे पाहणे म्हणजे आपला आपण शोध घेणे. आपली जाडी उंची किती आहे हे मोजमाप करायचं असेल तर सावलीचे मोजमाप करून शरीराचे मोजमाप निश्चित करता येईल का? एक तर आपली सावली आपल्याला मोजता येणार नाही, ती दुसऱ्याकडून मोजून घ्यायला हवी. तरीही सावलीवरून केलेले शरीराचे मोजमाप बिनचूक असेल का? कारण सावलीची लांबी रुंदी सूर्याच्या स्थित्यंतराप्रमाणे बदलत जातात. सकाळी, मध्यान्ही, संध्याकाळी किंवा मिनिटागणिक सावली बदलत असते. ती भिन्न आकाराची होत जाते. त्यामुळे सावली जरी शरीराचीच असली तरी त्यावरून शरीराचे मोजमाप ठरवता येत नाही. ब्रह्म हे निराकार आहे. त्याला मापण्यासाठी आपण उपयोगात आणलेली साधने म्हणजे शब्द हे साकार असतात. शब्द माईक असतात. मग माईक शब्दांनी मिथ्या साधनांनी केलेली मोजणी यथार्थ कशी असणार? त्यामुळे वेदपुरुषाचा शब्द हा कितीही यथार्थ असला तरी त्यावरून तो आत्म्याच्या स्वरूपाचा निदर्शक होऊ शकत नाही. आत्मरूपाचे वर्णन करतानाही आत्मानुभवापासून स्वतःला वेगळे करून त्याला कितीही विविध कल्पनांनी सजवले तरी त्या कल्पना म्हणजे फक्त त्या आत्मरूपाच्या सावल्याच ठरतात. मूळ आत्मस्वरूपाला मूर्त करणे दूरच राहतं. तरीही शरीराचे माप सावलीवरून घेणाऱ्याला कळते की शरीराच्या मापाचे प्रमाण सावलीवरून ठरत नाही तर शरीरावरूनच ठरते. तेव्हा स्वतःच्या मोजमापासाठी सावली ही प्रमाण असू शकत नाही हे त्याला कळून येते व आपण किती वेडगळपणा केला, केवढी आपली चूक झाली याची त्याला शरम वाटायला लागते. आपल्या सावलीच्या मापाने जसे आपले मोजमाप घेता येत नाही तसेच शाब्दिक वर्णनाने स्वरूपाचे आकलन होऊ शकत नाही. स्वरूपाविषयी जे बोलायला जावे ते वास्तव ठरत नाही व जे वास्तव आहे ते बोलता येत नाही. त्यामुळे स्वरूप वर्णनात शब्द थिटे पडतात. म्हणून आपल्या थिटेपणाला शब्दही लाजतात. ज्ञानदेव सांगतात की तरी लाजही लाजो आखुडे. त्या लज्जेलाही लाजेने आखूड व्हावी लागते. तसेच सत चित सुख या श्रुतीने सांगितलेल्या शब्दांना प्रमाणभूत मानून आत्मस्वरूपाचा निश्चय करणाऱ्याची फसगत होती. आत्मस्वरूपाचा निश्चय करण्यासाठी प्रमाण म्हणजे स्वतःचा आत्मा हेच प्रमाण असते. तेव्हा स्वसंवाद साधून आत्मरूप होऊनच स्वरूपाचे ज्ञान होऊ शकेल. जीव स्वतःच परमात्म स्वरूप असताना सच्चिदानंद शब्दांच्या द्वारा आत्मस्वरूप मोजायला जाणे हे सूर्याने स्वतःला प्रकाश मिळावा म्हणून दिव्याकडे पाहण्यासारखे हास्यास्पद आहे. ज्ञानदेव पुढे परमात्म्याला सद्रूप अथवा चिद्रूप का म्हणता येत नाही ते स्पष्ट करणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.